हाय, मी अविनाश. विश्वजित. आज इथे कंडिशन्स अप्लाय या आमच्या 7 जुलैला रिलीज होणाऱ्या फिल्मचं म्युझिक लॉन्च इथे झालेलं आहे आणि द बेस्ट पार्ट ऑफ इट इज रेडिओ सिटीनं हे म्युझिक लॉन्च केलेलं आहे. एखादा रेडिओ स्टेशन जे सातत्यानं म्युझिक प्रमोट करत असतं त्यानं एखाद्या फिल्मचं म्युझिक रिलीज करणं ही खूपच चांगली गोष्ट वाटते मला. आणि वी आर थँकफुल टू रेडिओ सिटी अँड ऑल अवर प्रोड्युसर्स, एव्हरीबडी इन आवर टीम. खूप आनंद होतो आहे आज या फिल्मचं म्युझिक रिलीज झालं आहे. या फिल्ममध्ये एकंदरीत 4 गाणी आहेत आणि त्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे दीप्ती देवीनं जे प्ले केलेलं आहे ते आरजेचं कॅरेक्टर असल्यामुळे म्युझिकली या फिल्ममध्ये खूप व्हरायटीची गाणी करता आलेली आहे. कारण बऱ्याच वेळेला सिच्युएशनल जी गाणी येतात फिल्ममध्ये ती आरजे प्ले करते आणि त्यामुळे ह्या गाण्यांचा फ्लेवर वेगवेगळा ठेवणं हे शक्य झालं आहे आणि खूप धमाल आलेली आहे. मी आणि विश्वजितने आजपर्यंत मला वाटतं रेकॉर्ड केलं असेल रोमॅन्टिक फिल्मचं संगीत. इतक्या रोमॅन्टिक फिल्मचं संगीत आम्हाला करायला मिळालं. पण मला वाटतं कंडिशन्स अप्लाय याच्यामध्ये एक खूप मस्त असा विषय आहे की कसं असतं की आपल्याला आपली एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री होते, पुढे आपण अजून पुढे जातो, पण कळत नाही की ही प्रेम आहे, ही मैत्री आहे, नक्की काय. आयुष्यात एक कुठली तरी व्यक्ती अशी मिळायला हवी असते प्रत्येकाला की जी वर्थ डाईंग फॉर असते, जिच्यासाठी आपण मरू शकतो, आपण काही करू शकतो, आयुष्यातली कुठली सुखदुःख टॉलरेट करू शकतो. आणि ती जर व्यक्ती मिळाली तर आपण लग्न करू का नाही करायचं काय, म्हणजे सो देर आर कंडिशन्स अँड कंडिशन्स अप्लाय. म्हणजे हा आजचा विषय आहे की लग्न, लिव्ह इन, अमुक तमुक काय कशा पद्धतीचे रिलेशनशिप्स एक्झिस्टंट आहेत आजच्या समाजामध्ये आणि त्या प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कुठल्या कुठल्या कंडिशन्स अप्लाय होत राहतात हा सिनेमा आहे आणि खूप छान आहे. मला वाटतं तुम्ही फिल्म बघितल्यानंतर अनकंडिशनली या सिनेमाच्या प्रेमात पडाल. कारण प्रेम हे असंच असायला लागतं की अनकंडिशनल असावं तर ते आयुष्यभर टिकतं. जेव्हा त्याच्यामध्ये कंडिशन्स येतात तेव्हा त्याच्यामध्ये नात्यांचा एक वेगळाच कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. हे आजच्या समाजाला दाखवून देणारा हा सिनेमा आहे. पण विश्वजित, आजकालच्या जनरेशनला असं वाटत नाही. आजकालच्या जनरेशनला असं वाटतं की करिअर खूप इम्पॉर्टंट आहे आणि जोपर्यंत जर मी लग्न केलं तर हे मिळणार नाही, ह्याच्याबरोबर गेलं तर ते मिळेल, त्याच्याबरोबर हे गेलं तर हे मिळेल. सो नाही, त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये हे जे तू म्हणतोस ना त्यामुळे होतं काय की नात्यांमध्ये कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, कॉम्प्लिकेटेड होऊन जातं, गुंतागुंतीचं आयुष्य होऊन जातं आणि त्यामुळे उगाचच एक आयुष्यभरासाठीचा कडवटपणा किंवा दुःख घेऊन त्याचं ओझं घेऊन माणसं वावरत राहतात. असं करायची खरं तर गरज असते का, हा सिनेमा हे सांगतो. काही लोक याला फाट्यावर मारतात. हो. आणि म्हणूनच आमचं एक गाणं आहे, त्या गाण्याचं टायटलच आहे मार फाट्यावर. हां, इट्स अ फन रोमॅन्टिक सॉन्ग आणि तो सिनेमात म्हणजे तो गाण्यातला जो नायक आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडला सांगतोय की कोणी जर काय तुला हटकलं, कोणी जर तुझ्यावर मस्ती करत असेल, रुबाब करत असेल तर बिंदास त्याला फाट्यावर मार. आणि हे गाणं आनंद शिंदेंनी गायलंय आणि अर्थातच हे गाणं गायला जो योग्य आवाज आहे तो असा खडा रांगडा आवाज म्हणजे आनंद शिंदे. आणि त्यांनी म्हणजे खरं तर त्यांची गाणी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो, इतके सिनियर ते आहेत की. आणि जसं आपण पुढे येतो म्हणजे एक मैत्री किंवा का प्रेम, मैत्री का प्रेम, म्हणजे आपण म्हणतो ना की आयुष्यात सगळ्यात जी छान भावना असते ती ही असते की प्रेमात पडण्याची भावना. आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सगळी गोष्ट आयुष्यातला प्रत्येक छोटा क्षण सुद्धा खूप छान वाटायला लागतो. त्यामुळे हा प्रश्न प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो की प्रेम की फक्त मैत्री. आणि ते गाणं रोहितनी गायलेलं आहे आणि विश्वजितनीच ते गाणं लिहिलं आहे. ती स्टेज खूप हवीशी वाटते की कारण ती स्टेज अशी असते की त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह फील येत असतो की माझं हिच्यावर प्रेम आहे की मैत्री आहे आणि ती मैत्री माझी आयुष्यभर टिकणार आहे का, त्याचं कन्व्हर्जन प्रेमात होणार आहे का, ह्या सगळ्या छान प्रश्नांची छान उत्तरं या गाण्यामध्ये आहेत. कसं असतं पण विश्वजित की जोपर्यंत प्रेमामध्ये एक्सपेक्टेशन्स येत नाहीत तोपर्यंत प्रेम खूप छान वाटत असतं आपल्याला. पण जशा एक्सपेक्टेशन्स येतात प्रेमामध्ये की तू असाच वागलास, तू असंच केलंस, तसंच केलंस, त्यातनं भांडणं होतात. भांडणं झाली की अर्थात आपण दुरावतो आणि एकमेकांची आठवण येत असते कुठेतरी. आणि त्याच आठवणीवरचं एक गाणं आहे, सॅड सॉन्ग आहे जे हिंदी आहे आणि ते आउट अँड आउट हिंदी गाणं आहे.
मराठी चित्रपटात हिंदी गाणं का, असा प्रश्न बरेच जण विचारू शकतात. पण तरीसुद्धा माझं उत्तर याच्याकरता असं आहे की ह्या सिच्युएशनमधलं जे कॅरेक्टर आहे या फिल्ममधलं, त्या फिल्ममधलं कॅरेक्टरची डिमांड ती आहे आणि त्याच्या आयुष्याशी रिलेट होणारी गाणी ही एक्झॅक्टली ती प्ले करत जाते आणि ती तिच्या आयुष्याशी पण रिलेट होत जातात. त्यामुळे हे गाणं हिंदी आहे. कहाँ चल पडी जिंदगी क्या पता, आणि त्याचे थोडंसं कव्वाली आणि थोडंसं असं वेगळ्या पद्धतीचं फ्युजन असलेलं गाणं आहे. मैं तो हारी ये जिंद मेरी सारी है तुझ पे ही वारी रही मैं हारी हारी पिया, आणि हे गाणं जय अत्रे यांनी लिहिलेलं आहे आणि आनंदी जोशी आणि फरहाद भिवंडीवाला यांनी ते गायलेलं आहे. उत्तम गाणं झालेलं आहे. कुठल्याही हिंदी चित्रपटातल्या गाण्यांमध्ये जो तुम्हाला एक अपफ्रंट किंवा कंटेम्पररी फील मिळतो तो या गाण्यात नक्की मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. आणि गिरीश मोहिते यांच्याबरोबर जवळजवळ सगळ्याच त्यांच्या चित्रपटामध्ये आमचा सहभाग असतो. आजपर्यंत 7 ते 8 फिल्म्स आम्ही आणि गिरीशनी आम्ही एकत्र केलेल्या आहेत. तर गिरीश कायम त्या चित्रपटातल्या सिच्युएशन्सला न्याय मिळेल अशीच गाणी करतो. त्यामुळे ही फिल्म बघत असताना ही गाणी, त्यांचं शूटिंग खूप अप्रतिम झालेलं आहे. तुम्हाला नक्कीच ही चारही गाणी बघायला आवडतील. आणि आमचे गायक, कलाकार, लिरिसिस्ट सगळेच आज इथे जमलोत. खूप छान प्रकारे रेडिओ सिटीमधनं हा आज सोहळा आमचा पार पडला. हा पहिलाच इव्हेंट आहे या फिल्मचा आणि खूप पॉझिटिव्हली सुरुवात झालेला आहे. का मेघ दाटून जाय आटून घन कसा सांग बरसेना, हे का जीव रंगून ये दुभंगून मन मनास का भेटेना. तुझेच भास आसपास होती का पुन्हा पुन्हा, तुझेच भास आसपास होती का पुन्हा पुन्हा, तुझीच आसरे मनासया लागते का पुन्हा, तुझीच आसरे मनासया लागते का पुन्हा.